नमस्कार. मी आज उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी दाखवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. हे बटाटे उकडून 6 बटाटे घेतलेले मध्यम आकाराचे, उकडून फोडी करून घेतल्या सोलून. ही मिरची फोडणीसाठी, कांदा एक बारीक चिरून, कोथिंबीर थोडीशी, मीठ चवीनुसार, ही मोहरी आणि ही हळद. ही उडदाची डाळ थोडीशी घेतली फोडणीत टाकायला, म्हणजे स्वाद चांगला लागतो भाजीचा. आणि हे तेल. तर कढई आपली तापली, मी तापत ठेवले कढई मध्यम आचेवर. आता आपण फोडणी करू. तेल टाकून घेतले मी 2 चमचे, मध्यम आकाराचा चमचा आहे. थोडासा गॅस वाढवते मी. आता तेल तापलेलं आहे आपलं. आता मोहरी टाकूया आपण. मोहरी जरा तडतडली पाहिजे चांगली. मोहरी तडतडले. आता उडदाची डाळ टाकूया. उडदाची डाळ जरा लाल होऊन द्यायची. आता आपण कांदा टाकून घेऊया. मी मिरची अगोदर टाकत नाही, कारण मिरची फुटते ना तेलामध्ये, मग अंगावर उडण्याची शक्यता असते. अगोदर मी कांदा टाकते कधीही फोडणीमध्ये. डाळ चांगली आपली लाल झाली उडदाची. आता मिरची टाकून घेते. या 4 मिरच्या कट करून घेतल्या होत्या. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकायचा, माझ्याकडे नाही कढीपत्ता. हलवून घ्यायचं आणि हळद टाकूया. पिवळी भाजी आहे ना, म्हणजे हळद जरा लागेल. आणि मीठ टाकूया चवीनुसार. आता हे चांगलं हलवून घ्यायचं मध्यम आचेवरती 2 मिनिट. आता मी चांगलं 2 मिनिट भाजून घेतलंय कांदा मिरची. थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीत. कधीही कोथिंबीर फोडणीत टाकली ना की स्वाद खूप छान लागतो. आणि आता बटाटे टाकूया उकडलेले. उकडून सोलून फोडी करून घ्यायच्या. आता आपण भाजी चांगली हलवून घेऊ मध्यम आचेवरती 2-3 मिनिट. आता हे मी 2-3 मिनिट असं हलवून घेतली भाजी. आता थोडा गॅस वाढवायचा, जरा फास्ट करायचा आणि 1-2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची, लाल कलर येतोपर्यंत बटाट्याला जरा. आता ही भाजी मी चांगली परतून घेतली फास्ट गॅसवरती. फार वेळ लागत नाही भाजीला. बटाटे उकडलेले असलेत ना आपले, की झटपट होते. सगळी तयारी करून ठेवायची. मिरची कांदा कापून, कोथिंबीर, कढीपत्ता थोडा. आता माझ्याकडे नव्हता कढीपत्ता, म्हणजे तो पण कढीपत्ता पण टाकायचा भाजीमध्ये. थोडीशी उडदाची डाळ. उडदाची डाळ टाकल्यामुळे एक स्वाद खूप छान लागतो. आता भाजी आपली तयार झाली. गॅस बंद करून घेऊया आपण. आता कोथिंबीर टाकूया. चांगली मिक्स करून घ्यायची कोथिंबीर टाकली की. कधी लक्षात ठेवायचं, गॅस बंद केल्यानंतरच कोथिंबीर टाकायची. खूप छान लागते कुठलीही भाजी. स्वाद एकदम मस्त लागतो भाजीचा. आता आपली भाजी बटाट्याची तयार झाली. मी आता काढून घेते खाण्यासाठी.
अशी आपली बटाट्याची पिवळी भाजी झटपट होणारी तयार झाली. मस्त लागते, छान करून पहा आणि व्हिडिओ लाईक करा माझा.